राज्यभरामध्ये राष्ट्रवादीला मोठं घवघवीत असं यश मिळालेलं आहे. आपण सातत्याने भूमिका मांडत होता की दादा किंगमेकर ठरणार, काय सांगाल आजच्या दिवशी? दादा किंगमेकरच आहेत ना. आता याच्यात काय शंका आली का तुम्हाला? महाराष्ट्रात सर्वात जास्त स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रादेशिक पक्ष म्हणून राहिलेला आहे आणि अजितदादांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही सामान्य आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. पण अर्थातच तो निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन घेतील. उद्याचा शपथविधीचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी कोण शपथ घेणार हे आपल्या सर्वांच्या समोर येईल. पण आमची इच्छा आम्ही व्यक्त केली आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत मायबाप जनतेने आणि आपल्या लाडक्या बहिणींनी विशेषतः ज्या पद्धतीनं भरभरून यश महायुतीच्या पारड्यात पाडलं, इतकंही पाडलं की महाविकास आघाडीकडे कोणी विरोधी पक्षनेतासुद्धा शिल्लक राहू नये याचीसुद्धा आम्हाला खंत वाटते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही प्रबळ करण्याकरता विरोधी पक्षनेता पण म्हणजे विरोधी पक्ष पण असला पाहिजे. पण दुर्दैवानं तो पण आज महाराष्ट्रात नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे आमदार निवडून आले. काही ठिकाणी जुन्नरला आमचा झालेला पराभव, खेड आळंदीला झालेला पराभव तो निश्चितच वेदनादायी आहे. पण 41 आमदार, वडगाव शेरीला झालेला पराभव आणि वरुड मोर्शीला झालेला पराभव, 41 आमदार आमचे जे निवडून आले त्यात आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहे. त्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत आणि अजितदादा किंग आणि किंगमेकरसुद्धा. सर, संजय राऊत सातत्याने तुमच्यावरती टीका करतात, परंतु संजय राऊत आता राज्यसभेवरती जाण्या इतपत त्यांच्याकडे संख्याबळ जे आहे आमदारांचं ते आता उरलेलं नाहीये. सर, विरोधकांना काय ऐका, उत्तर द्याल? महायुतीच्या यशामध्ये खारीचा वाटा आदरणीय संजय राऊत साहेबांनी उचलला त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षाचे जेवढे प्रवक्ते खालच्या पातळीवर घसरले त्या सर्वांनाच आम्ही धन्यवाद देतो. आज त्यांच्यावर टीका करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही आहे. आम्ही देवगिरीवर आलेलो आहोत आणि अजितदादांची भेट घ्यायला आलेलो आहोत. मुख्यमंत्री कोण होणार? अमोलदादा मुख्यमंत्री कोण होणार? हे मी यावेळेस सांगून तुमच्या आतुरतेला मला छेद द्यायचा नाही आहे. संध्याकाळपर्यंत ते चित्र क्लिअर होईल. जे काही होईल ते मान्य करून शेवटी महायुतीतले तिन्ही नेत्यांची काल तुम्ही PC बघितली असेल. तिघांमध्ये चांगला समन्वय आहे. तिन्ही पक्षांनी इतक्या मायक्रो प्लॅनिंगनी हे केलं. कोण कोणी यावर टीका टिप्पणी करत असेल तर तिकडं लक्ष न देता फक्त आपण व्हिजन सांगायचं, महाराष्ट्रासमोर जायचं. आज शिरूरमध्ये तुम्ही बघा आपलं म्हणतात भोर संग्राम थोपटेंचा पराभव करून भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार आमच्या बाजूला आहेत. शिरूरमध्ये काय झालं बघा, मांडेकर साहेब आहेत. शिरूरमध्ये आमचे माऊली कटके आलेत आणि हे आमच्यासाठी फार मोठी परिवर्तनाची नांदी आहे. तुमच्या माध्यमातून अजितदादांवर जी व्यक्ती खालच्या पातळीवर टीका करत होती त्या खासदार कोल्हेंना आम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं गद्दारीचा डाग, काळा डाग, गुलाबी जॅकेट असं तुम्ही बोलत होता, आज तुम्ही मीडियासमोर येऊन का धमक दाखवू शकत नाही की लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. ती दानत फक्त अजितदादांमध्ये होती की बारामती लोकसभेच्या पराभवानंतरसुद्धा जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आणि माझ्याकडून चूक झाली हे प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं. आज तरी कबूल करा, बारामतीमध्ये अजितदादांच्या विरुद्ध उमेदवार देऊन तुतारी गटाने चूक केली होती हे कबूल करण्याचं औदार्य आदरणीय सुप्रियातांनी दाखवावं एवढी आमची अपेक्षा. रोहित पवार देखील तब्बल 1200 मतांनी विजयी झालेले आहेत. खरं तर त्यांचा देखील अटीतटीचा सगळा सामना जो आहे तो राम शिंदेंबरोबर रंगलेला होता. शेवटच्या फेरीपर्यंत हा संपूर्ण रंगतदार सामना रंगलेला विधानसभा निवडणूक असा आहे. राम शिंदेंसारख्या मोठ्या व्यक्तीच्या विरुद्ध ज्यावेळेस लढत होते मागचा तुम्ही त्याचा लीड बघा आणि यावेळेस त्याचा निसटता पराभव बघा. त्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं घमेंडाची भाषा झाली, इतकंच काय राम शिंदे साहेबांची लायकी काढण्यापर्यंत ती व्यक्ती उतरली. ते कर्जत जामखेडच्या मतदारांनी नाकारलं होतं. मात्र राम शिंदेंच्या विजयाच्या आड बारामती ॲग्रोचा पैसा आणि बारामती ॲग्रोतून आणलेले काही त्यांचे पेड बॉडी बिल्डर्स वगैरे गुंडागर्दीवाले याच्यामुळे थोडक्या मतांनी राम शिंदेचा पराभव झाला. पण जाऊ द्या, जे झालं ते मान्य करून पुढे जाऊ. मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेत्यांना राम शिंदेनं चांगलं यश देईल, चांगलं एका ठिकाणी त्यांना बळ देईल आणि त्यानंतर ते योग्य पद्धतीने त्या गोष्टीचा बदला घेतील. आपले माझे जुने सहकारी विशेष म्हणजे जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं मला फार वाईट वाटतं की जयंत पाटील साहेब प्रमाणपत्र पण घ्यायला गेले नाहीत. जयंत पाटील साहेबांनी त्यांचा आनंद उत्सव पण साजरा केला नाही. मागच्या वेळेस त्यांच्याकरता एक जागा ठेवली होती 10वी, पण आता ती पण मावळण्यात जमा आहे. म्हणजे हे अफलातून झालं आहे. जी काही बॅटिंग झाली ती तिघांचे प्रचंड यश मेहनत आहे त्याच्यामागं आणि अजितदादांची प्रचंड मेहनत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 41 आमदार जे निवडून आले त्यामुळे अजितदादांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली
हेच थोडंसं मी दादाचा वादा लाभ आणि बळं हे थोडं दुरुस्त करतो आणि अंगी निश्चयाचे बळं तुका म्हणे त्याची फळं अशी त्यात दुरुस्ती करतो. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा देखील पराभव झालेला आहे. हां काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. बाळासाहेब थोरात असतील. हे आता 5 वर्ष आत्मचिंतन करतील. बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, धीरज देशमुख, यशोमतीताई ठाकूर, मोठी लाईन आहे त्याच्यामुळे. आणि नाना पटोलेंचा तर अफलातून विजय झाला आहे. जे मुख्यमंत्री पदाचे शपथ घेणार होते, बाळासाहेब थोरात शपथ घेणार होते, विमान बुक झालं होतं, ट्रायडंट बुक झालं होतं, सर्व काही बुक होऊन सुद्धा त्यांच्या सगळ्या मनसुब्यात पाणी फेरलं गेलं. आणि आत्ता तर त्यांना 32 तोफांची सलामी आहे जिकडे फटाके वाजतायत आणि देवगिरीवर सुद्धा. सर हिंदी में जानना चाहिए कि जिस तरह से जीत हुई है आप लोगों की, उस पर क्या प्रतिक्रिया है सर? ये हमारी विक्ट्री है. किधर देखो आप बताइए, सेंटर में देखो. ये हमारे लिए विक्ट्री है. महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का स्ट्राइक रेट ये सबसे अच्छा रहा है. आदरणीय अजीत दादाजी के नेतृत्व में हम सभी लोगों ने अच्छा परफॉर्मेंस दिया. हमारे सब विधायक नए विधायक चुन के आए. यस. और हम खुश हैं हमारे पूरे इलेक्शन कैंपेनिंग पे. अजीत दादा ने जिस तरीके से ये मेहनत ली उसका फल हमें मिला. मुख्यमंत्री का चेहरा कौन होगा? आप सबसे ज्यादा जैसे ही रिजल्ट आपके फेवर में या महायुति के फेवर में आने लगा, आपने तुरंत प्रस्ताव रखा कि अजीत दादा को मुख्यमंत्री बनना चाहिए. पार्टी क्या अभी भी कायम है आप? पार्टी का कार्यकर्ता इस नाते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हर एक सदस्य को लगता है अजीत दादा महाराष्ट्र के मुख्यमंत्री बने. और देवगिरी से हम वर्षा तक जाए, हमारी सबकी ख्वाहिश है. और भारतीय जनता पार्टी को दैट इज़ फर्स्ट लार्जेस्ट पार्टी नाउ. सो तीनों नेता बैठकर या फिर अमित शाह जी या नरेंद्र मोदी जी ठहराएंगे क्या होता है. कल तक की राह देखिए. जो एग्जिट पोल में जिस तरीके से आप दिखाते थे कि महायुति 75, 70, 80, 90 इसके आगे नहीं जा सकती, आज देख लिया आपने पूरा गेम उल्टा हो गया. और हम ये चाहते हैं ऐसा ही होगा. कल शपथ जो लेंगे उसके बाद ही ठहराया जाएगा कि कौन मुख्यमंत्री बनेगा. बारामती का किंग कौन? अजीत दादा पवार. क्या शरद पवार जी का मैजिक जो एक्सपेक्टेड था, कहा जाता था कि बारामती मतलब शरद पवार है, अब वो बात पास्ट हो गई है. बारामती में पवार साहब का योगदान कोई टाल नहीं सकता. लेकिन जिस तरीके से लोकसभा के चुनाव हुए उसमें जो जादू चली थी, तुतारी को लेकर, मशाल को लेकर, पंजा को लेकर, वो जादू आपको 4 महीनों के बाद कहीं महाराष्ट्र में विधानसभा में देखी नहीं. बारामती अजीत दादा ने सींचा उसको, यानी पवार साहब ने खड़ी की. ये हम कबूल करते. अगर मेरे पिताजी ने मुझे कोई खेती दी होगी, वो खेती लेना मेरा कर्तव्य है. लेकिन उस खेती में बीज बोना और उसमें यानी वो फसल पैदा करना, ये मेरे जैसे के मेहनत का काम है. अजीत दादा ने उस पर फसल पैदा की. जो उनके घर का ही एक लड़का उनके आगे खड़ा किया गया था, 1 लाख मतों से वो गिर गया आज. इसलिए मैं ये कहूँगा कि एक साइड में सब लोग थे फैमिली के और एक साइड में बारामती की जनता और दादा का परिवार था. हम जैसे छोटे छोटे कार्यकर्ता थे और अजीत दादा बारामती के किंग बने. सुप्रिया सुले खुद जो है प्रचार के लिए उतरी थी अपने जो है भतीजे के, और कैंडिडेचर मिलने में भी काफ़ी बड़ी उनकी भूमिका थी. आपको लगता है कि उनको नकार दिया बारामती की जनता ने? बिल्कुल. खाली सुप्रिया ताई को नहीं नकारा, प्रतिभा काकी को भी उन्होंने उतारा था पार्टी के प्रचार के लिए. अजीत दादा के खिलाफ दादा पूछेंगे काकी को. अब काकी जैसी माँ के उम्र की हमारी माता जी, उनको भी उतारा गया प्रचार में. पवार साहब उतरे प्रचार में, सुप्रिया ताई. तो कल से कोई मीडिया पर भी ताई दिख नहीं रहे. मुझे काफ़ी अफसोस है उस बात का. उनका कोई ट्वीट भी नहीं आया. जिस तरीके से ये हुआ, बारामती के लोगों ने उनको नकार दिया. और आज ये तो सिद्ध हुआ कि अजीत दादा इज़ ग्रेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.